मोठमोठी मंडळ आहेत ती गणेशोत्सव सादर करत असताना मोठमोठे देखावे सादर करतात। मात्र या देखाव्यांमध्ये घरगुती गणपती देखील काही कमी नाहीत। आपण आता रायगड जिल्ह्यामधल्या महाडमध्ये या ठिकाणी जयराम मेस्त्री आहेत, यांनी आपल्या घरगुती गणपतीच्या त्या ठिकाणी एक वेगळा देखावा सादर केला आहे आणि एक ग्रामीण जीवन दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। आपण जर का पाहिलं तर त्यांच्या या देखाव्यामध्ये ग्रामीण जी घरं आहेत त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जी पाळली जाणारी कोंबड्यांचं जी पद्धत आहे ती देखील दाखवलेली आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी प्रामुख्याने शेती दाखवलेली आहे। शेतीच्या लावणीची पद्धत असेल, नांगरणी असेल, त्यांनी हे सर्वच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि आपण जर का पाहिलं तर या ठिकाणी असलेले जे पाणी आहे ते देखील पाणी खरं आहे। आपल्यासोबत आता जयराम मेस्त्री आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नक्की त्यांनी हे सगळं कशा प्रकारे केलं, काय केलं। दादा, जयराम दादा, तुम्ही आता आमच्यासोबत आहात, हे नक्की कसं केलं, काय ह्याच्यातनं आपण दाखवण्याचा प्रयत्न करताय? आता दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे खेडेगावातली आता शेती जी करतात ती बैलजोडी किंवा हे जे पारंपरिक शेती आहे ती आता थोडी थोडी कमी होत आली। सर्व मशिनरी आणून मशिनरीद्वारे सर्व शेती केली जाते। म्हणून एक जुनं सर्व काहीतरी दाखवावं किंवा लोकांना काहीतरी एक पहिलं जुनं आठवावं या हिशोबाने मी एक जुनं एक खेडेगाव दाखवलं। कोंबडी कशी पालायची, खेडेगाव कसं होतं, परत शेती कशी होती, शेतीत नांगरणी कशी करायची, लावणी कशी करायची, तरवा खंडणीचं काम कसं करायचे, हे एक दाखवण्याचा मी एक प्रयत्न केला। साधारण किती दिवस लागले देखावा? ह्याला 3 ते 4 दिवस लागले। यापूर्वी आपण कोणकोणते देखावे असे केलेले आहेत? या अगोदर मी पहिलं एक आमचं गाव जे गेलं ह्या 21 दर्डीमध्ये ते गाव पूर्ण जसं गाव होतं तेवढं, कुणाची घरं कशी होती, कुणाचं परडं कसं होतं, कुणाच्या घराला कलर कसा होता, हुबेहूब जसं गाव होतं तसं गाव पूर्ण मी इथं बसवलं होतं। आणि गेल्या वर्षी मी एकविराईचा पूर्ण डोंगर हा पायथा मंदिरपासून अगदी लेण्यांपर्यंत पूर्ण डोंगर पूर्ण तयार केला होता इथे। आणि यावर्षी आपण यावरती एक शेतीचं दाखवलं। आपण जर का पाहिलं तर अंगात कला असेल तर काही दाखवता येतं, हे जयराम मेस्त्री यांनी दाखवून दिलेलं आहे। आणि जयराम मेस्त्री यांचा सलग 3ऱ्या वर्षी एक अनोखा देखावा गणपतीच्या उत्सवाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आपण पाहू शकतो या वर्षी दाखवलेली शेती आहे ते देखील अगदी हुबेहूब वाटते। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।